नाही ते सगळे आम्हाला काही जे मागण्या केल्या होत्या म्हणजे वकील साहेबांना त्या मागण्यांची पूर्तता त्यांना केली जाईल आणि इथून पुढं जे काही पुरावे आहेत ज्या काही गोष्टी या चार्जशीटमध्ये आहेत त्या सादर करण्याचा विषय आता इथून पुढे राहणार आहे. मात्र तुमच्या काही ज्या गोष्टी राहिल्या होत्या मागणी केली पोलिसांनी चौकशी होईल तर बरोबर जो पहिला 6 दिवसाचा तास होता तो देखील चौकशी अशी काही चर्चा वेगळी झाली त्या संदर्भात आम्ही आता बोललो नाही आणि ती चर्चा सुद्धा अशी होणार आहे की जी न्यायालयीन समिती आता कार्यरत आहे त्यांच्याकडे आमची लेखी स्वरूपातली मागणी असणार आहे आणि त्याची प्रतिलिपी आम्ही सगळ्यांना देणार आहोत. मग CID असेल SIT असेल SP साहेब असतील त्या सगळ्यांना आम्ही देणार आहोत. न्यायालयीन समिती जी चौकशी आहे ती सुरू झाली काय सध्या चालू आहे त्यांचं ग्राउंड चालू आहे त्याच्यामुळं आता इथून पुढं लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टींची ते चौकशी करतील आणि त्यांचा जो उद्देश आहे की आपल्याला हे कळलंय की आरोपी कोण आहेत हे कोणी केलं परंतु हे कशामुळे झालं या बीडचं ग्राउंड काय या बीडमध्ये अशी परिस्थिती का ओढावली का एवढे आरोपी तयार झाले का त्यांना कुणाची भीती वाटली नाहीत का त्यांना कुणाचं एवढं अभय होतं या सगळ्या गोष्टी न्यायालयीन समितीच्या कडून आपल्या सगळ्यांना कळणार आहे. मुंबई मुख्यालय असल्यामुळे न्यायालयीन समितीचं तुमची भेट झाली किंवा कधी भेट झाली? आता आमचं साहेबांसोबत बोलणं झालं की आम्हाला याच्यावर आता ह्या सगळ्या प्रकरणावरची सविस्तर चर्चा करायची शिष्टमंडळाला आणि मला त्याचा वेगळा वेळ आम्ही साहेबांकडून मागितला आहे. ते लवकरच आम्हाला ते कळवतो बोलले आणि त्या दरम्यानच जे न्यायालयीन समितीचं ऑफिस आहे आणि न्यायालयीन कर्मचारी आहेत न्यायालयीन जे काही अधिकारी आहेत त्यांना सुद्धा आम्ही त्याच दरम्यान ह्या संदर्भातील सविस्तर चर्चा करणार आहोत आणि लेखी स्वरूपातलं त्यांना आमचा ड्राफ्ट न्यायालयीन लढाई लढत असताना आता उज्ज्वल निकम यांची झालेली पहिलीच सुनावणी घेत आहेत न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातही महत्त्वाचं असेल. एकदम महत्त्वाची सुरुवातीपासूनच ह्या सगळ्या गोष्टी जी मागणी आहे न्यायाची सगळ्या गावकऱ्यांची कुटुंबाची आणि सगळ्या जाती धर्मातील लोकांची आणि आता इतक्या दिवस तुम्ही सगळे प्रसारमाध्यमं लोकप्रतिनिधी सामाजिक संघटना 18 पगड जातीतील लोक यांची एकच अपेक्षा आहे एकच मागणी आहे की या आरोपींना फाशी झाली पाहिजे आणि त्याच अनुषंगाने ह्या सगळ्या आजपासून गोष्टी सुरू होणार आहेत. आजपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेवर तुम्ही समाधानी आहात? समाधान व्यक्त करण्यापेक्षा आता जे काम चालू आहे त्यांच्यावर आपण विश्वस्त आहोत परंतु खऱ्या अर्थानं ज्यावेळेस ह्यांना फाशी होईल त्या दिवशी आपण खरे समाधानी असणार आहोत कारण का आता ही प्रोसेस आहे ती चालणार आहे आणि आपण पुढं काय होतंय आज सुनावणी दरम्यान काय झालंय ते खऱ्या अर्थानं ते झाल्यानंतरच आपल्याला आजपासून कळेल. मात्र जेलमध्ये VIP ट्रीटमेंट करत होती अशा पद्धतीने देखील आरोप करतात त्याची माहिती मिळाली नाही त्यांनी दिली नाही माहिती आणि आपल्याला प्रत्येक गोष्ट एवढी जिकिरीची आहे न्यायाचा लढा इतका सोपा नव्हता अजूनही आपल्याला भरपूर आव्हानं आहेत त्या आव्हानाला पेलून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत तर कशामुळं आपल्याला तो अहवाल भेटला नाही त्याची सुद्धा आम्ही लोकप्रतिनिधी मार्फत आम्ही त्यांना विनंती करणार आहोत